प्रकाशा सारंगखेडा बॅरेजमधून तापी नदीत पाणी विसर्गाची शक्यता. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गुरेढोरे, पाण्याचे पंप व शेती साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रशासनाचे आवाहन. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून धरणाचे 4 दरवाजे 0.50 मीटरने उघडून सुमारे 5368 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. तसेच शेलगाव बॅरेजमधूनही 5422 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असून धुळे जिल्ह्यातील सुलवाडे बॅरेजमधील पाण्याची पातळीही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजमधून पुढील 24 तासात तापी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. आवश्यकतेनुसार नदीतील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्गात वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्रात गुरेढोरे सोडू नये. तसेच नदीपात्रात ठेवलेले पाण्याचे पंप, शेतीची अवजारे व इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन प्रकाशा येथील पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नदीपात्रात अनावश्यक वावर टाळून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नंद वैभव न्यूजसाठी मुख्य संपादक जितेंद्र जाधव, नंदुरबार.